सोशल मीडियावर सध्या एक क्लेम खूप व्हायरल होतोय आणि तो म्हणजे इराण आणि USA हा 2029 म्हणजे 2029 पर्यंत कोणती सुद्धा डील करणार नाही. हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला क्लेम एकदम चुकीचा आहे, कारण एक तर हा क्लेम इराणच्या कोणत्याही गव्हर्नमेंट ऑफिशियल कडनं आलेला नाही. मग हा क्लेम सोशल मीडियावर आला कसा? मजिद शकेरी हे जे इराणचे पॉलिटिकल अनालिस्ट आहेत, त्यांनी अशीच एक पोस्ट टाकली की समजा ट्रम्प हे 2029 पर्यंत राहिले तर ही डील ही 2029 नंतरच होईल. म्हणजे का, तर इराणचा ऍक्च्युली विश्वास हा डगमगतो आहे की आता ही डील होण्याचे चान्सेस खूपच कमी दिसतात आहेत. आणि त्यांच्या ह्या पोस्टवर किंवा त्यांच्या ह्या म्हणण्यावर सोशल मीडियावर हा क्लेम व्हायरल झाला. परंतु जसं मी म्हटलं तसं इराण गव्हर्नमेंटनी यावर काहीही म्हटलेलं नाही. खरं तर हे सगळं गणित हे स्टेट ऑफ हॉर्मुझ वर असं फिरतं आहे. कारण स्टेट ऑफ हॉर्मुझ हा जो मार्ग आहे, समुद्री मार्ग आहे, तो सगळ्या देशांसाठी फार महत्वाचा आहे. कारण त्याच्यामुळे ऑइल एक्सपोर्ट होतं. आणखी सध्या स्टेट ऑफ हॉर्मुझ इराणनी बंद केल्यामुळे ऑइलच्या प्राइसेस या खूप वाढल्यात. इकॉनॉमीवर परिणाम होतो आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा परिणाम होतोय. आणि ही डील आता खरंच अशक्य वाटते आहे. आणि त्याचं कारण असं आहे की इराण हे काही मागे सरकायला तयार नाही. आणि का सरकेल? असं एक हिंदीमध्ये एक म्हण आहे ना की नंगा नहाएगा क्या निचोडेगा क्या, अशी परिस्थिती झाली आहे इराणची. कारण इराणला आता इराणकडे ऍक्च्युली अशी कोणतीच गोष्ट नाही राहिली की ज्याच्यामुळे इराणला वाटेल की अरे आपला ही गोष्ट गेली, आपली ही डील गेली तर आपलं नुकसान होईल. इराणचं एवढं नुकसान ऑलरेडी झालेलं आहे की ह्याच्यानंतर त्यांना कळत नाही की आपल्याला काय नुकसान होईल. त्यामुळे ते बिनधास्तपणे जेवढ्या 5 अटी टाकल्या आहेत त्याच्यावर ते अडून बसले की तुम्ही आता आमचं का बिघडवणार, बिघडून का बिघडवणार, आमचं सगळंच बिघडलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आता इराण आले, त्यामुळे ही डील खरोखरच पुढे जाणं खूपच कठीण वाटतंय. आणि ट्रम्पनी कालच नेहमीप्रमाणे कालच एक परत नवीन एक अटम बॉम्ब टाकला आहे. इराणच्या 5 अटी तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितल्या. त्या 5 अटींपैकी एक अट अशी होती की इराण यांनी अमेरिकेला म्हटलं की या युद्धामुळे जेवढं काही इराणचं नुकसान झालंय ती नुकसान भरपाई पूर्णपणे अमेरिका भरून काढेल. म्हणजे अमेरिका तेवढे पैसे इराणला देईल. तर आता याच अटीवर काल ट्रम्पनी असं सांगितलं की आम्ही जर म्हणजे अमेरिका जर नुकसान भरपाई भरून देईल तर इराण सुद्धा अमेरिकेची नुकसान भरपाई भरून देईल. म्हणजे कॉम्पेन्सेशन अगेन्स्ट कॉम्पेन्सेशन. म्हणजे जर आम्ही तुम्हाला तुमची नुकसान भरपाई भरून देतो तर तुम्ही सुद्धा आम्हाला आमची नुकसान भरपाई भरून द्या. आणि हे अर्थात शक्य नाहीये. त्यामुळे ही डील होणं अशक्यामध्ये जमा झालेलं आहे. तर तुम्हाला काय वाटते? तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आज एवढंच. थँक्यू.